जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आलेली आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्वात मोठी अडकीने घोषणा करण्यात आली, त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींना एक विनंती आहे की सर्वप्रथम सर्वात अगोदर या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत तुमच्याकडनं कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. आणि तुम्ही जर का या व्हिडिओला शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या माता भगिनींना, तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही बहिणी असतील, मग ज्या काही महिला असतील, त्यांना आवर्जून ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळेल. लाडकी बहीण योजनेमध्ये जो काही नवीन बदल झालेला आहे तो सुद्धा त्यांना कळणार आहे. म्हणून आवर्जून व्हिडिओला नक्की शेअर करायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि फ्रीमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर बघा, अपडेट अशी आहे, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला तुम्हाला जवळजवळ 1500 रुपये अडकीने मिळतात. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो अडकीने लवकरच दिला जाणार आहे. आता भरपूर महिलांना प्रश्न पडलेला आहे की एप्रिलचे नेमके किती रुपये मिळणार आहे. तर बघा, या योजनेमध्ये एप्रिल महिन्यात काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच भरपूर अशा महिला आहे की त्यांना डायरेक्ट 3000 रुपये दिले जाणार आहे. आता ही 3000 रुपये कशी मिळतील त्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती समजून सांगतो. काही महिलांना फक्त 1500 रुपये मिळतील आणि काही महिलांना 3000 रुपये मिळतील. आता नेमकं मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि 1500 रुपये कोणत्या महिलांना मिळतील. तर बघा, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता 10वा हप्ता आहे. लक्षात घ्या, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आणखीन 10वा हप्ता आहे आणि या 10व्या हप्त्यामध्ये काही महिलांना 3000 तर काही महिलांना 1500 रुपये मिळणार आहे. आता सर्वप्रथम सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले की नाही. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर, मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. आणि जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर लिहून पाठवा की नाही सर, मला अडकीने मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. हे तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. नंतर तुम्ही जर पुढे बघितलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अडकीने मिळालेला नाही आहे. तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडलेला असू शकतो. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातील. परंतु मार्च महिन्यातील सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आलेले होते. फक्त काही किंचितच महिला या ठिकाणी राहिलेल्या होत्या. फक्त थोड्याच महिलांना पैसे मिळाले नसतील. त्यामुळे ह्या महिलांना एप्रिलमध्ये 3000 रुपये देऊ शकतात असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे. म्हणजेच काय, तर मार्च महिन्याचे या ठिकाणी तुमचे 1500 रुपये, मार्चचे तुमचे 1500 रुपये प्लसमध्ये तुमचे एप्रिलचे 1500 रुपये, असे टोटल तुम्हाला आणखीन 3000 रुपये मिळतील. ठीक आहे, एप्रिलचे प्लसमध्ये मार्चचे असे तुम्हाला टोटल 3000 रुपये मिळतील. ज्या महिलांना मार्च महिन्यामध्ये पैसे मिळाले नाही त्या महिलांना, आणि ज्यांना मार्चमध्ये पैसे मिळाले असतील त्यांना फक्त 1500 रुपयेच एप्रिल महिन्यामध्ये दिले जातील. आता तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले की नाही. जर का तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर, मला आणखीन मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले होते. मग तुम्हाला आता एप्रिल महिन्यामध्ये फक्त 1500 रुपयेच दिले जातील. आणि जर का तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की नाही सर, मला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले नव्हते. मग तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये 3000 रुपये दिले जातील. ठीक आहे, पुढे बघा, एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा हप्ता कधी येणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही आहे. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजेच अक्षय तृतीयाला हे पैसे जमा होऊ शकतात असा ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे. अक्षय तृतीया कधी आहे तर अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी आहे आणि या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात असा ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ह्या महिलांना मिळणार नाही पैसे. आता कोणत्या महिला आहे की ज्या महिलांना पैसे मिळणार नाही आहे, तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाही आहेत. त्याचं कारण काय, कारण की ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आलेली आहे. त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.